तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रिव्हर व्ह्यू या नवीन प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू करण्यासाठी. तुम्ही बघू शकता हा याचा एंट्री गेट आहे. हा रिव्हर, तर असे हे प्रशस्त एंट्री गेट आहेत. आणि प्रोजेक्टच्या समोरच नियोजित मेट्रो स्टेशन आहे. आणि हा जो समोर दिसतोय तुम्हाला, हा आहे फाल्कन टावरचा एरिया, जे की ऑलरेडी सोल्ड आउट आहे, डिलिव्हर्ड आहे. इथे लोक राहत आहेत. जर तुम्ही मगरपट्टा सिटी व्हिजिट केलेली असेल तर सेम मगरपट्टा सिटी सारखंच हे बनणार आहे. मगरपट्टा सिटी प्रमाणे त्याचं मेंटेनन्स पूर्ण मगरपट्टाच बघणार आहे. आणि इथे 3% स्टॅम्प ड्युटी आहे फक्त मित्रांनो. आणि त्या व्यतिरिक्त इथे वन टाइम मेंटेनन्स आहे, जो की मगरपट्टा ते सेम असंच आहे. आता आपण जाऊयात ऑनगोईंग अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट, जो की नियरिंग पोझिशन आहे. साधारणतः 70% प्रोजेक्ट सोल्ड आउट आहे. त्याचं नाव आहे हॉर्नबिल हाइट्स. तर हे समोर तुम्ही जे कन्स्ट्रक्शन बघू शकता, हे हॉर्नबिल हाइट्सचं कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही बघू शकता हॉर्नबिल हाइट्सचे हे टावर्स आहेत. इथे साधारणतः 70% युनिट सोल्ड आउट आहेत. आणि जर तुम्हाला अर्ली पोझिशन फ्लॅट हवे असतील 2 आणि 2.5 BHK बिगर कार्पेट, म्हणजे 900 स्क्वेअर फीट आणि 1100 स्क्वेअर फीट रिस्पेक्टिव्हली, तर इथे तुम्ही बुक करू शकता. गार्डन फेसिंग आणि हायर फ्लोअरला फ्लॅट्स इथे अवेलेबल आहेत आता. आणि त्या व्यतिरिक्त आता नवीन जे सेक्टर लॉन्च झालेलं आहे त्याचं नाव आहे फ्लेमिंगो टावर्स. तर हा त्याचा एरिया आहे. तर इथे ते नवीन आता टावर्स येणार आहेत. तर इथेही तुम्हाला बुकिंग करण्यासाठी ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत. लॉन्चिंग प्रोजेक्ट झालेला आहे. तर तुम्ही इथे फ्लॅट बुक करू शकता. अजून डेव्हलपमेंट होते आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तोवर प्राइसिंग बरीच रिझनेबल आहे. एकदा इथे डेव्हलपमेंट झाली, रेसिडेंट्स राहायला आले की त्यानंतर प्राइसिंग वाढणार आहे नक्कीच. तर लवकरात लवकर संपर्क करून माहिती घ्या. व्हिजिट करायची असेल तर मला कॉल करा, व्हिजिट शेड्यूल करून व्हिजिटला या. हे बघा, अशा पद्धतीचे हे सगळे रोड असणार आहेत. स्लोली डेव्हलपमेंट सगळी चालू आहे. आत्ताच बघू शकतो मी, एवढा उन्हाळा आहे तरी आता पाहू शकता किती ग्रीनरी इथे मेंटेन केलेली आहे मगरपट्टाच्या मॅनेजमेंटने. तर जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हाही हे असंच मेंटेन केलं जाईल. आणि तुम्ही मगरपट्टा सिटीला व्हिजिट केली नसेल तर एकदा नक्की व्हिजिट करा. या व्यतिरिक्त नांदेड सिटी जे आहे तर तेही मगरपट्टानेच डेव्हलप केलेलं आहे. तर तिथेही तुम्ही बघितलं असेलच किती छान मेंटेन केलेलं आहे सगळं. हा फाल्कन टावरचा एरिया. चला आता आपण सॅम्पल फ्लॅट्स बघून घेऊयात. 3 टाईपचे सॅम्पल फ्लॅट्स आहेत फ्लेमिंगो टावर्सचे, बघूयात.
तर मित्रांनो, असा हा एकंदरीत प्रोजेक्ट आहे. सॅम्पल फ्लॅट तुम्हाला आवडले असतीलच. तर इथे तुम्हाला आता ऑप्शन सांगतो मी. इथे जे आहे फाल्कन टॉवर, इथे रिसेल मध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. रेडी टू मूव्ह मध्ये रेंटलला तिथे प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कॉन्टॅक्ट करा, तिथे तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता. त्या व्यतिरिक्त जर नवीन आपण बघितले सेक्टर्स, तर पहिला आहे हॉर्नबिल हाइट्स, ज्याच्यामध्ये 900 स्क्वेअर फीटचा 2 BHK, 1100 स्क्वेअर फीटचा 2.5 BHK अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त जे आता आपण बघितलं फ्लेमिंगो मध्ये नवीन लॉन्चेस झालेले आहेत. तर तिथे साधारणतः 2 BHK ची साईज जी आहे ती 740 कार्पेट आहे आणि 850 कार्पेट आहे आणि 1100 कार्पेट 3 BHK आहेत. तर तुम्ही आम्हाला इथं तुम्हाला फ्लॅट बुक करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर तुम्हाला माझा स्क्रीनवर डिस्प्ले होतोय. तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, कॉल करा आणि इथे व्हिजिट आपली शेड्यूल करा. फ्युचरिस्टिक प्रोजेक्ट आहे, जे तुम्हाला आता मध्ये न्यूज ऐकली असेलच. सोलापूर रोडला डबल डेकर ब्रिज होतोय हडपसर ते यवत पर्यंत. तर त्याच्यामुळे इथे समोर जे आहे मेट्रो स्टेशन 100% येणारच आहे. तर इथून पुण्यात जाण्यासाठी, इव्हन हिंजेवाडी पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप छान मिळणार आहे येत्या काही वर्षांमध्ये. आणि जो सोलापूर रोडचा ट्रॅफिकचा जो कंजेशनचा इश्यू आहे, एकदा तो डबल डेकर ब्रिज झाल्यानंतर तो इश्यू पूर्ण सॉल्व्ह होणार आहे. तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि मगरपट्टा सिटी तर्फेच हा प्रोजेक्ट आहे. तर बाकी मला सांगण्याची जास्त गरज नाहीये की मॅनेजमेंट कसं असतं, ते कसं प्रोजेक्ट मेंटेन करतात. त्याशिवाय बाकी ठिकाणी जी तुमची अग्रीमेंटची जी कॉस्ट आहे त्याच्यावरती जे स्टॅम्प ड्युटी आहे ते 7% असते. तर हा इंटिग्रेटेड टाउनशिप असल्यामुळे इथे 3% फक्त स्टॅम्प ड्युटी आहे. त्या व्यतिरिक्त इथे वन टाइम मेंटेनन्स आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलाही मेंटेनन्स द्यायची गरज नाहीये लाईफ टाईम. तर हे सगळे ह्या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य आहेत. प्रशस्त रोड, 4 लेनचे सगळे रोड असणार आहेत. प्रॉपर मेंटेन, ग्रीनरी सगळी, वॉकिंग प्लाझा, परत कमर्शियल्स इथे मध्ये येणार आहेत. स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल, मॉल पुढे यांचं सगळं प्रस्तावित आहे. तर तेही सगळं प्रपोज मध्ये पुढे येणारच आहे. तर पुढे ही डेव्हलपमेंट जेव्हा होईल तेव्हा नक्कीच इथे प्राइसेस वाढणार आहेत. आज या प्राइसेसचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर प्रॉपर्टीज बुक करा. मी आतापर्यंत इथे 4 कस्टमर्सला माझ्या प्रॉपर्टी घेऊन दिलेली आहे आणि ते खूप खुश आहेत त्याच्याबद्दल. तुम्हाला हवा असेल तुम्ही त्यांच्याशी मी तुमचं बोलणं करून देईल. त्यांचे तुम्ही बोलून त्यांचा व्ह्यू सुद्धा घेऊ शकता. तर असा हा प्रोजेक्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही युट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल, इंस्टावर बघत असाल तर मला नक्की फॉलो करा. थँक्यू. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला कुठल्या नवीन प्रोजेक्टची माहिती हवी असेल पुण्यातल्या ईस्ट एरियामध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तिथे जाऊन तुमच्यासाठी असाच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.